फकाड थंडी आहे. फकाड थंडी किती फकाड थंडी आहे. 14 डिग्री सेल्सिअस चालू आहे. सकाळचे 5:30 झाले आणि आमची बस वर्गापूर स्टेशनवरून पासून कन्सिस्टंट थांब. सगळे तयारी करून दर्शनासाठी जात आहोत. जस्ट आमचं दर्शन झालं. इकडे पाठीमागेच मंदिर आहे हे दिसतं. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एकमेव. इकडून एंट्री आहे, एंट्री फी आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ रेखाटलेला आहे शिल्पाद्वारे. इंडियन नेव्हीची सुरुवात इकडून झालेली आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध. इकडे बाजीप्रभू देशपांडेने जी पावनखिंड लढवली होती. तर हा आमची ट्रिप इथं समाप्त झाली आहे. फायनली आम्ही मार्गापूर स्टेशनला पोहोचलो आहोत. 10 ते 12 डिग्री टेम्परेचर असणार. बेकार थंडी आहे. फकाड थंडी आहे. फकाड थंडी किती फकाड थंडी आहे. सगळ्याची झाली कोळंबी. एवढी थंडी आहे. बसची तिकीट किती आहे? मार्कापूर. आता आम्हाला एक बस भेटली आहे. ती बस स्टँडपर्यंत जाईल. श्रीशैलम बस स्टँडपर्यंत जाईल. मध्ये मरकापूर बस स्टँडपर्यंत जाईल. आता आम्ही मरकापूर स्टेशनपासून ते मरकापूर बस स्टॉपपर्यंत एक बस पकडून आलो होतो. आता मरकापूर स्टेशनपासून आम्हाला श्रीशैलम मल्लिकार्जुनपर्यंत एक बस आहे. त्या बसमध्ये आम्ही चढलो. बसची प्राईस आपल्याला माहिती नाही किती रुपये. थंडी खूप आहे पण प्रचंड थंडी खूप आहे. 14 डिग्री सेल्सिअस चालू आहे. 14 डिग्री आराम. बस मस्त एकदम रिलायबल बस आहे. मस्त झोपून जाऊ शकतो. रिलायबल आहे. हे मरकापूर बस डेपो आहे आणि ही आमची बस आहे. मला बस दाखवतो. एक मिनटं बेटा. खाली ले सकाळचे 5:30 झाले आणि आमची बस वर्गापूर स्टेशनवरून पासून सुटली आहे. म्हणजे 5:25ला सुटली आहे. आता बघा किती वाजेपर्यंत आपण श्रीशैलमला पोहोचतो. इकडे बस थांबली आहे टी ब्रेकसाठी. छत्तीसगढ़ में क्या है घूमने जैसे? खाली खदान है. इतना बढ़िया मंदिर बना है. आता इकडून फॉरेस्ट एरिया सुरू होतोय. जिंदा है मर गया. शांत है. लेकिन काम करते हैं. कोणतं पार्टीच्या बाकी आता अरे बाप डोंगरात
माहिती का लंडन माहिती का चिंबोरी बिंबोरी आम्ही आता जस्ट पोचलो आहोत इकडे श्री सेलमला आणि आम्ही रूम बघत आहोत शोधत आहोत फक्त स्टे नाही करायचं आम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी फ्रेश होऊन लगेच दर्शन घेऊन आम्ही इथून निघणार हैदराबाद के लिए बट हमको पहला रूम देखना है फ्रेश होने के लिए बघूया आता कुठं रूम भेटते का चांगली प्रॉपर ड्रेसिंग झालेली आहे मल्लिकार्जुनसाठी सगळ्यांनी आपापल्या ड्रेसिंग केलेल्या आहेत आता आम्ही जाणार नाश्ता करणार आणि मग जाणार पहिला पोटोबा मग विटोबा रूम मस्त आहे पण रूम मस्त ह्यूज रूम आहे ह्यूज आत्तापर्यंत रूम दाखवल्या नाहीत कारण का आत्तापर्यंत रूम दाखवायच्या लायकीच्या नव्हत्या पण ही रूम तुम्हाला दाखवू शकतो ह्यूज रूम आहे प्रॉपर नाश्ता प्रॉपर ब्रेकफास्ट इडली वडा प्रॉपर लुक प्रॉपर ड्रेसिंग आणि प्रॉपर नाश्ता अरे ब्लॉग चालला भाऊ तू पण ना कसं आहे टेस्ट मस्त एकदम तुला कशी तू खा बोंडा खा सांगा तुम्हाला काय पाहिजे ते गरम असेल तर बोंडा गरम असेल तरच पण एकदम मस्त एकदम वातावरण कसं आहे वातावरण एकदम असं वाटतं शिमलाला आलो आहे तिथून तर खूप छान दिसणार असं वाटतं बघा ना एकदम फॉरेस्ट एरिया आहे शांत मंगलमय वातावरण आहे आध्यात्मिक वातावरण आहे ना हा नितीन आध्यात्मिक वातावरण फोटो बाबा 2 मिनट रोक मी इनका फोटो निकालता हूँ हा प्रॉपर व्यू आहे तुमच्यासाठी अरे अजिबात नाही थापते विना आता नखरे करू नकोस त्याच्यामध्ये तसं आहे वाटतं फीचर लवकर करा का 11 वाजता राहून जायचं दर्शन आणि कन्सिस्टंट थांब निघा ना पाठ पुढे तुम्ही अरे सगळे तयारी बियारी करून दर्शनासाठी जात आहोत इकडे समोरच मंदिर आहे मग दाखवतो थांबा जस्ट आमचं दर्शन झालं इकडे पाठीमागेच मंदिर आहे हे दिसतंय ते इकडेच आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलो आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता सो बाहेरूनच मोबाईल घेतला आणि आता आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्याच्या आधी आम्ही इकडे एक फोटो काढणार आहोत इकडे फोटो काढावाच लागणार शिवाजी महाराज की जय हर हर महादेव ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एकमेव इकडून एंट्री आहे एंट्री फी आहे 15 रुपये खरं तरी फ्रीमध्ये पाहिजे होतं
पण ठीक आहे. और वैसे भी ले सकते थे, उनसे क्या कहलाता है, मुखवास बनाओ, उसमें तुलसी डाल दो हे और सनफ्लावर सीड्स। मस्त बांधलं रे मंदिर. थोड़ा सा पीछे से लेंगे, ज़्यादा टाइम। हाँ, बाहर से चलो चलो। ते मंदिर मस्त बांधलं रे. दादा ते ठेव ना पैसे. ते एकदम प्रॉपर असं वाटतं ऐतिहासिक मंदिर. फोटो काढला ना. फोटो काढू रे परत. अरे काळावर नका जाऊ, लालवर. व्हायला कळ लागली पळतो कसा. अरे तेवढं गरम नाही येत काळापेक्षा. जो हमारे लिए इसी स्टाइल में ले लो। एक मिनट। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ रेखाटलेला आहे शिल्पाद्वारे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापासून ते ज्या ज्या गोष्टीमध्ये पारंगत होते शास्त्र शुद्ध ते सगळं याच्यामध्ये रेखाटले. इकडे शिवाजी महाराजांचा जन्म दाखवला आहे. मग इकडे 12 वर्षाचे असल्यावर त्यांनी शपथ घेतली होती. शिवमंदिरामध्ये शपथ घेतली होती. मग इकडे माझे जाऊ त्यांना रामायणाच्या, वास्तुशास्त्राच्या, काव्यवायांच्या धनुर्विद्या वगैरे त्याबद्दल सांगत होता. तिथे जे तोरणागड आहे तो कब्जा केला होता. मग तो केला होता. त्याच्यामध्ये जे मराठा साम्राज्य की म्हणजे पहिली राजधानी आपण कशी बनवली हा ते दाखवलं. मग इकडे मला वाटतं हे मराठाचं नौसेना उभारलेलं आहे महाराजांनी. जे आता जे त्याचा आपल्या स्वराज्यासाठी कसा उपयोग झाला. आता आपण त्याला कुठल्या नावाने ओळखतो, ते आता म्हणजे आपलं हे नेव्ही, इंडियन नेव्हीची सुरुवात इकडून झालेली आहे. त्या काळी महाराजांनी जहाज वगैरे बनवले. हां. गुराबा माची आणि इकडे अफजल खान. अफजल खानांचं त्यांची ती हे स्टोरी म्हणजे जस्ट शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांचा उदय होतो तेवढ्यात मग अफजल खानाचं म्हणजे हे झालं ना, म्हणजे अफजल खानाला साम्राज्याला भीती वाटू लागली. मग इकडे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा केलेला वध. तसा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहिती असेलच. माहिती असेल, पण आपल्या महाराष्ट्रापासून इतक्या दूर इकडे महाराजांचा पुतळा आहे. इकडे बाजीप्रभू देशपांडेने जी पावनखिंड लढवली होती, त्याच्याबद्दल म्हणजे पावनखिंड नंतर झाली, आधी घोडखिंड होती ती. थोडक्यात ते रेखाटलं आहे इकडे. इकडे शाहिस्तेखानाची बोटं छाटलेली. अरे पण बघ ना काय म्हणजे कलाकृती पण एकदम शार्पनेस, एकदम डिटेलिंग, अत्यंत सुंदर आहे, एकदम रिअलिस्टिक. अत्यंत छान बनवलेलं आहे. खरंच तुम्ही प्रत्येक मराठी माणसाने ना, प्रत्येक महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी माणसाने इकडे यावं. आणि महाराजांची म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला, मी थोडक्यात सांगितलं ना तर अप्रतिम म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आग्र्याचा रायगड म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरती महाराजांची कशी सुटका झाली आग्र्यावरून वगैरे ते सगळं आहे ते रेखाटलेलं आहे. तिकडे हे उदयबानची जी स्टोरी आहे, तानाजी मालुसरेने जे आपले गड किल्ले 23 परत जिंकले त्याबद्दल ते रेखाटण्यात आलं. इकडे शिवाजी महाराजांचे सरदार होते आणि आपले रामदास स्वामी आहेत, त्यांची जी भेट झाली होती त्याच्याबद्दल 1672 त्याच्याबद्दल थोडक्यात रेखाटलं. इकडे मेन सीन महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674. त्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवशी महाराज मग 5 फेब्रुवारी 1677 मध्ये गोवळकोंडा. थोडक्यात सगळं महाराजांचं काळखंड आहे. त्यांनी काय काय हे बघ यशाची कंक.
कृष्णा नदीच्या बाजूला आहे श्रीशैलम. यो तिरुपति बालाजीचं 4 मई 1670 को शिवाजी महाराज ने भगवान तिरुपति बालाजी के दर्शन किया. महाराज बालाजी और श्रीशैलममध्ये अगदी कलास के होते हुए चेन्नई पहुँचे. कांजीवरम होते हुए 9. जिंजीचा किल्ला आहे ना? हा. टकमक पॉइंट लिहिला इकडे. इथं टकमक पॉइंट लिहिला. फायनली आमचं सगळं दर्शन झालेलं आहे. आमचे जे दर्शन करायचे होते आम्हाला, मल्लिकार्जुन, पिठापुरम, तिरुपती बालाजी, आमचे जे ट्रिप ठरले होते, पिकनिकचे आमचे पॉईंट ठरले होते, सगळे झालेले आहेत कंप्लीट. तर आम्ही इकडून आमचा आता हा ब्लॉग इकडेच संपवत आहोत. आता ह्याच्या पुढचा ब्लॉग आम्ही बनवणार आहोत हैदराबाद. आम्ही आता हैदराबादला चाललो आहोत. तर तो व्हिडिओ आम्ही वेगळा शूट करणार आहोत, कारण का आम्ही तिकडे वेगळी आहे. तर हा आमची ट्रिप इथं समाप्त झाली आहे. खूप मस्त ट्रिप झाली, खूप एन्जॉय केला. आमचे 5 दिवस कसे गेले आम्हालाच कळालं नाही. खूप प्रवास केला, म्हणजे खूप ट्रॅव्हलिंग झाली आमची. 24 तास, 12 तास, 16 तास ट्रॅव्हलिंग केली आम्ही. मजा आली, खूप मजा आली. पण खूप मजा आली. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं वाटलं नाही की यार एवढंच ट्रॅव्हलिंग करून आलो आहे आणि थकवा जाणवला आहे, असं आम्हाला कुठेच नाही झालं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक वेगवेगळी एनर्जी आली. प्रत्येक ठिकाणीची एनर्जी आम्हाला एक वेगळी मिळत होती. तिरुपतीला आम्ही किती तास 24 तास ट्रॅव्हलिंग करून 12 तास ट्रॅव्हलिंग करून परत 12 तास आम्ही लाईनीमध्ये उभे होतो. जवळतास आम्ही 24 ते 25 तास आम्ही जागेच होतो, फुल एनर्जीमध्ये होतो. परत आम्ही जेव्हा निघालो होतो ठाण्यावरून, मुंबईतून, तिथून ते पिठापुरमला येईपर्यंत 25 तास ट्रॅव्हलिंग. 25 तास ट्रॅव्हलिंग करून पण लगेच आम्ही दर्शन पण घेतलं होतं दत्तगुरूंचं. ते दत्त दर्शन घेऊन मग लगेच नेक्स्ट डे तिरुपतीला आलो. तिरुपतीचं दर्शन घेऊन आम्ही नंतर मग इकडे आलो मल्लिकार्जुनला. आमचे दिवस असले पटापट गेले ना, आम्हाला स्वतःलाच कळालं ना की एवढे दिवस कसे गेले. छान येते. हो बरोबर, खूप छान झाली ट्रिप. अत्यंत म्हणजे असं थकवा अजिबात जाणवला नाही. आणि 3 लोकेशन केले, म्हणजे मेन 3 लोकेशन, पण बाकीचे छोटे मोठे देवदर्शन पण केले. आणि स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे श्रीशैलममध्ये, त्याचं दर्शन घेतलं. त्यामुळे खूपच छान वाटलं. हो, अत्यंत आनंद. आता आमची नेक्स्ट ट्रिप, नेक्स्ट ज्योतिर्लिंग कुठलं आहे हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. आमची नेक्स्ट ट्रिप केव्हा जाणार, आम्ही कधी जाणार वगैरे. तोपर्यंत कनेक्टेड राहू आमच्याशी. बाय, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.